जी.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व महिलांना ब्लँकेट वाटप करण्यात आलंय। सालाबादप्रमाणे याही वर्षी जी.के. मागासवर्गीय संशोधन संस्था सोलापूर यांच्या वतीनं संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या 647व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, निराधार महिलांना थंडीत मायेची ऊब म्हणून ब्लँकेट वाटप, तसेच श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना व इतर शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना जी.के. मागासवर्गीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोषदादा गायकवाड यांनी शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा करून लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिल्याचं मंजुरी आदेशपत्र वाटप करण्यात आलंय। सदरच्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर सोलापूर तालुक्यातील मारडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट महिला प्रदेश सरचिटणीस सुवर्णाताई झाडे खेलबुडे, मीनाताई भाकरे, माताजी रेणुका, गीता हुंडारे, छाया पवार, विमल पवार, राधिका पवार, सुनील बडवणे, पौर्णिमा गायकवाड, छाया बाबर, पद्मिनी वाघमोडे, विद्या सलगर, उमा जगताप आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले। तदनंतर गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आले। समाजातील वंचित पीडित घटकातील निराधार महिलांना ब्लँकेट वाटप करण्यात आलं। विशेषतः महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिला वर्गासाठी मनोरंजन म्हणून हिंदी मराठी चित्रपटातील सदाबहार गाणी, सदाबहार स्टुडिओचे सर्वेसर्वा गायक नागेश कनकीसर, गायिका अंजली कनकी, आकाश कनकी, सिद्धार्थ भडकुंबे आदी कलावंतांनी गाणी सादर करून उपस्थितांची मानं जिंकलेत। जी.के. मागासवर्गीय संस्थेच्या वतीने उपस्थित सर्वच प्रमुख पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन जी.के. मागासवर्गीय संस्थेचे अध्यक्ष संतोषदादा गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला।
झालं चालू होतंय. हुए हम आज कहाँ आके मिले. जैसे सावन जैसे सावन से कहीं प्यासी गठा झाके मिले. हमारी चाहतों का मिट ना सकेगा फसाना. हमारी चाहतों का मिट ना सकेगा फसाना. गुलाबी हवा अशी मंद मंद वाहते. शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते. गुलाबी हवा अशी मंद मंद वाहते. शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते. चंदा ने पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से, सबसे प्यारा कौन है? पापा, मेरे पापा. यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुण्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत संस्थेच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्यात. यावेळी जीके मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्थेचे उत्सव समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, कार्याध्यक्ष राम हुंडारे, विष्णू कांबळे, महेश उंबरीकर आदींसह जीके मागासवर्गीय बहुतीचे संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सिद्धार्थ भडकुंबे यांनी केलं, तर आभार संतोषदादा गायकवाड यांनी मानले. आज आपल्याला जीके मागासवर्गीय संशोधन संस्थेच्या वतीनं संत रोहिदास महाराजांच्या जयंतीनिमित्त आपल्याला संस्थेच्या वतीनं सर्व जे प्रमुख पाहुणे आहेत आणि मान्यवर आहेत आणि माझ्या माता भगिनी त्यांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि जयंतीची आज एवढ्या 7व्या वर्षात चांगल्या पद्धतीनं सुरुवात झाली. खरं आज सांगायचं झालं तर आज महिला भगिनी या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. हे जे दोन माझे जे माता आहेत, आई आणि माता, त्यांना बऱ्याच लोकांनी असं आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमची पेन्शन मंजूर करून देतो. पण आमच्या इथं जे बडवणे ताई आहेत त्यांनी यांना माझ्याकडे घेऊन आले आणि मी त्यांना पाठपुरावा करू शासनाकडे. जे आमचे शासनाचे जे उत्तर तहसील कार्यालयाचे जे अधिकारी असतील, तहसीलदार असतील, क्लार्क असतील, गजानन गायकवाड यांना यांची खरी वस्तू परिस्थिती सांगून त्यांना एकत्रपणे आज श्रावणबाळ योजनेचा या ठिकाणी लाभ मिळवून दिलेला आहे. जीके मागास संस्थेच्या वतीनं त्यांना महिना 1,500 रुपये, म्हणजे एकाला 1,500 म्हणजे दोघांना 3,000 रुपये दर महिना अनुदान त्यांना मिळणार आहे. हे असं आपण श्री अय्यल्लामा चरणीच्या कृपेनं हे काम अखंडितपणे चालू ठेवलेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली आणि पूजेचा मान मिळाला, त्याच्याबद्दल खरंच जीके संस्थेला मी मनापासून आभार मानते. आणि आज ज्यांनी हा ऑर्गनाईज केलेला कार्यक्रम आहे, ह्या कार्यक्रमाचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे. वर्षानुवर्ष आज आपण शेजारी पाजाऱ्याला सुद्धा थोडी मदत करताना आपण घाबरतो किंवा देत नाही, किंवा तेवढं आपल्यामध्ये दान देण्याचं इच्छाशक्ती नसते. पण आज संतोषदादांनी आणि त्यांच्या सहकार्याने मिळून आणि त्यांची पार्वती म्हटलं तरी चालेल, त्यांनी सुद्धा त्यांना साथ देऊन जो एक मायेची ऊब म्हणून एक शॉल दिली जाते किंवा ब्लँकेट दिलं जातं, विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये वह्या पुस्तक दिलं जातं, की सरस्वतीचा एक आशीर्वाद म्हणून दिलं जातं. आणि त्याचबरोबर इथं महिलांना निराधार असो तिला पूर्णांगिनी म्हणतात आहे, की आयुष्यभर नवरा गेल्यानंतर काम करते, तिला सुद्धा जीके संस्थेतर्फे एक मोठा मान सन्मान म्हणून एक हळदी कुंकाचा कार्यक्रम सुद्धा इथं दिला जातो. आणि त्यामध्ये एक वस्तू छोटीशी अन्नदान रूपाने दिले जाते. त्याचबरोबर प्रत्येकांना अन्नदान केलं जातं. आणि आज सोलापूर एवढ्या मोठ्या नगरीमध्ये आणि आज ह्या मोठ्या चौकामध्ये साध्या सुध्या माणसाला इथे परमिशन मिळत नाही, हे तुम्हा आम्हाला सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. पण आज संतोषदादाचं कार्य, सामाजिक कार्य बघून आज कायद्याने सुद्धा त्यांच्यासमोर गुडघे टेकले म्हणायला काही हरकत नाहीये. आणि मान सन्मानाने आणि पालन करून, एक कायद्याचं पालन करून शिस्तबद्ध कार्यक्रम करणारे म्हणजे आपले संतोषदादा. आज सोलापूर नगरीमध्ये आज मी खरंच सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करते, संतोषदादांना पुढे सुद्धा असंच काम करण्याची उमेद आणि शक्ती आणि आरोग्य मिळो. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल,
प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.